ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्री वर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जुबल 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चक्रवर्ती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरथ नगर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा शांत क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी रत्नगंडक श्रावकाचार्याच्या माध्यमातून श्रावकांचं आचरण कसं असावं याचं कथन आपल्या समोर करत आहेत। आणि परवादीच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं निशंकित अंग आणि निकांक्षित अंग आणि निर्विचिकित्सा अंगाचं कथन आचार्य भगवंतांनी आपल्या समोर उपस्थित केलं होतं। आणि निर्विचिकित्सा अंगाचं कथन करताना आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारचं ज्यांच्या शरीरातून सगळ्या प्रकारचा मल वाहतोय असं आचुष्य शरीर असणाऱ्यांनी रत्नत्रय धारण केल्यानंतर त्यांच्या विभत्स शरीराला बघून कधीही ग्लानी करायचं नाही याचं वर्णन निर्विचिकित्सा अंगाच्या स्वरूपामध्ये केलं होतं। आणि आज आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी 14 नंबरच्या श्लोकामध्ये अमरदृष्टी अंगाचं स्वरूप आपल्या समोर ठेवणार आहे। आम्ही किती दृढ असणं आवश्यक आहे, आम्ही किती अमूढ असणं आवश्यक आहे याचं चिंतन आचार्य भगवान ठेवणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि त्यानंतर आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। कापते पती दुःखाना कापते पती दुःखाना कापतस्ते प्यसम्मति कापतस्ते प्यसम्मति असंपृक्तिरनुकीर्ति असंपृक्तिरनुकीर्ति रमुडा दृष्टिरुच्यते रमुडा दृष्टिरुच्यते। कापते पति दुःखानां कापतस्तप्यसम्मति असंपृक्तिरनुकीर्ति रमुडा दृष्टिरुच्यते। अनेकदा आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी या 14 नंबरच्या श्लोकातून अमरदृष्टी अंगाचं स्वरूप आपल्या समोर ठेवणार आहेत। कापते पती दुःखानां कापतस्ते प्यसम्मति असंपृक्ति रणुत्कीर्ती रमुडा दृष्टिरुच्यते। तिथं आचार्य भगवान सांगत आहेत की या अंगाचं कथन सांगताना
आचार्य महाराज सांगणार आहेत की अमूढ दृष्टी अंग कशा प्रकारे असते आणि त्याच्या पालन करत असताना आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे याचं कथन आता आचार्य महाराज करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, अमूढ दृष्टी जे अंग आहे ते अमूढ दृष्टी अंग काय सांगणार आहे हे सांगताना सांगत आहेत. कापते पती दुःखानां कापतस्तप्य संमती असंप्रवृत्ती रणुत्कीर्ती रमुडा दृष्टी रोचते. दुःखानां पती म्हणजे दुःखांच्या मार्गभूत, जे दुःखांच्या मार्गावर आहेत. कापते, कापते म्हणजे काय, मिथ्या दर्शनादी कुमार्गामध्ये, आणि कापतस्ते पे अभि म्हणजे मिथ्या दर्शनादी धारक जीव याच्यामध्ये असंमती मनानं संमती न देणे, असंपृक्ती कायेनं प्रशंसा न करणे, आणि अनुत्कीर्ती म्हणजे वचनानं सुद्धा त्याची प्रशंसा करायची. मी म्हटलं नाही हा, आचार्य महाराज सांगल्यात प्रशंसा न करणे. अमूढा दृष्टी, अमूढ दृष्टी अंग उच्चते म्हणजे सांगितलेलं आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितले. आचार्य महाराज अतिशय आपल्यावर दया करतात की सोप्या सोप्या भाषेत सांगतात, तरी ते आम्हाने सुनंदाव म्हणली बघा कळत नाही. कळायला पाहिजे. असं जर कळत नाही म्हणलं वळणार कधी? 3 काळात वळणार नाही. या 84 लक्ष योजनेमध्ये तसंच आम्हाला फिरावं लागेल. जर आम्हाला या 84 लक्ष योजनेतून जर मुक्तता मिळवायची असेल तर आम्हाला जे आचार्य भगवंतांनी वचन सांगितले आहे, जी वाणी सांगितले आहे, त्या वाणीवर विश्वास ठेवून ती सगळं आपल्या जीवनात उतरण्याचा पुरुषार्थ करायलाच पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. करणार नाही केला आमचं काय नुकसान होणार? कुणाचं होणार आहे? जे कोण करणार नाही त्यांचं नुकसान होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु ते आत्ता आठवणं नाही. आत्ता सगळा भूलभुलैया चांगला दिसतोय, रंगबिरंगी दुनिया, या दुनियेचा जो खेळ आहे तो खेळ बी बघताना चांगलं वाटतंय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत ढमढम वाजत आहे तोपर्यंत कुणाचा डोंबाराचा खेळ चालतोय. ढमढम बंद झालं की खेळ करणारे सुद्धा लडपडतात आणि पडतात. तसं जीवनाच्या या रंगमंचावर जसं शेक्सपियर हे नाटककार कायम म्हणायचे, हे जग म्हणजे काय आहे? नाटक आहे. आणि प्रत्येक जण या जगाच्या रंगमंचावर आपलं आपलं पात्र उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करायला. परंतु नाटक जोपर्यंत नाटक आहे तोपर्यंत ठीक आहे. ते नाटक जीवनात उतरलं की जीवनाचं नाटक मात्र बनते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं अशा पद्धतीनं आम्ही याचं सांगताना काय सांगितलंय बघा. आचार्य महाराजांनी काय सांगितलंय, दुःखांच्या मार्गभूत जे मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र आहे, या कुमार्गामध्ये परत जे कुमार्गाचे धारक आहेत, म्हणजे ज्यांनी मिथ्या दर्शनाला, मिथ्या ज्ञानाला आणि मिथ्या चारित्र्याला धारण केले, अशा व्यक्तींच्या बाबतीत काय आम्ही मनाने सुद्धा संमती द्यायची नाही, वचनाने सुद्धा त्यांची प्रशंसा करायची नाही, आणि कायेने त्यांचा आदर सत्कार करायचा स्पष्ट रूपात सांगितले. जर आम्ही केलो तर आम्ही मूढ दृष्टी झालो. आम्हाला मूढ दृष्टी व्हायची नाही. कुठली दृष्टी व्हायची आहे? अमूढ दृष्टी व्हायची. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आमच्या जीवनामध्ये या सगळ्याचा विचार आम्ही करणं आवश्यक आहे. एक बघा, आचार्य महाराज ज्यावेळी कथन करतात त्यावेळी आचार्य महाराजांचं जे कथन असते ते असं असते की त्याचं कथन एक मार्गानं आणि सरळ मार्गानं होते. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की जैन धर्म कशाला मानतोय माहितीये? आम्ही आमच्या जीवनामध्ये दिव्यताची पूजा करतोय, देवतांची पूजा करत नाही. काय म्हणलो मी? दिव्यत्वाची पूजा करतोय, देवतांची आम्ही पूजा करत. हा जैन धर्म आहे. आणि अमूढ दृष्टी तोच आहे जो दिव्यतेला मानतोय, देवतांना मानत नाही. काय म्हणलो मी? लक्षात आलं? लय मोठं अंतर आहे यात, लक्ष द्यायसारखं. आज आमचं काय व्हायला माहिती काय, अशी जी मिथ्या मार्ग आहे
त्या मिथ्या मार्गामध्ये, मिथ्या मार्गाचे धारक आहेत त्यांच्यामध्ये आणि त्याचे आचरण करणारे त्यांच्यामध्ये सुद्धा आमची संमती, प्रशंसा आणि आदर सत्कार जास्त असतो. मला कधी कधी आपल्या काही काही समाजातल्या लोकांचं नाही जरा आश्चर्यच वाटते, हसू येते, रडायची बेभाव होतात, परंतु ते आम्ही करू शकत नाही म्हणून गप बसतो. गप मान खाली घालायचं आणि गप बघायचं काय काय ठरल्यात. एक एक गावात गेल्यावर का नाही काय काय अशी माणसं भेटतात की वेगवेगळ्या संप्रदायाची पुस्तकं आम्हाला देतात आणि म्हणतात महाराज वाचायला लय चांगलं आहे ना. हे म्हणलं हेच काय आता ऐकायचं, त्यांच्यावर हसायचं का रडायचं हेच कळत. जे संप्रदाय आमचा सगळा शास्त्रांचा ग्रंथांचा अभ्यास करून ती संप्रदाय वर आल्यात त्यांचे संप्रदायाची पुस्तकं आम्हाला महाराजांना द्यायला सांगतात वाचा म्हणतात. किती मूढ दृष्टी बघा. मूढ म्हणजे मूर्ख आणि दृष्टी म्हणजे विश्वास. मूर्खतेवर ज्यांचा विश्वास आहे त्याला मूढ दृष्टी म्हणतात. आणि अमूढ दृष्टी म्हणजे 3 काळामध्ये सम्यक दर्शनावर खरी श्रद्धा आहे, सम्यक ज्ञानावर खरी श्रद्धा आहे आणि सम्यक चारित्र्यावर खरी श्रद्धा आहे. ते अमूढ दृष्टी आहे. अमूढ आहे का मूढ आहे याचं चिंतन तुम्ही संध्याकाळी आज झोपताना करा. झोपताना हे चिंतन करत नाही सोडा तुम्ही. झोपताना तुमचं चिंतन वेगळंच असते. कथेतलं श्रीराम कथेचं चिंतन चालतंय, मग झोपताय, झोप येत्या मग हळूहळू ती कथा ऐकून आता सवय झाल्या तुम्हाला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आज आम्ही असं केल्यामुळं, अशा गोष्टी केल्यामुळे सगळ्या घटना विचित्र घडतात. मी कायम एक फेमस उदाहरण सांगतोय आचार्य सन्मत सागर महाराजांचं. विष्ठा मंदिरचं एक उदाहरण आहे बघा, आठवलंय तुम्ही? कुणाला माहितीये? निम्म सांगितलं कळते. हो हो महाराज माहिती आहे आम्हाला. सरकारी ट्यूब जरा लेट पिटत्या, प्रायव्हेट ट्यूब लगेच पिटत्या. तर सन्मत सागर महाराज एक उदाहरण सांगायचे. आमची अवस्था आज कशी झाली माहिती काय? मी कायम म्हणतोय आमची अवस्था मेंढीच्या चालीप्रमाणे चालली. कोण गेलं त्याच्या पाठीमानं म्हणाले बघा जायचं, पाठीमानं जायचं. कुठं जायच नाही म्हणा की इथं अमोड दृष्टीचं कथन चालू आहे आणि पाठीमानं जायचं म्हणत. काय झालं, किती काय झालं तरी काय आम्ही असल्या कुमार्गावर किंवा मिथ्या मार्गावर आम्ही 3 काळात जाणार नाही असा संकल्प बांधणे म्हणजे अमूढ दृष्टी आहे. एक सत्य घडलेली कथा आणि आता सत्यात असलेली कथा आहे. आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, एका गावामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार होते. आठवलं बघा काय काय ना, मुख्यमंत्री येणार होते. आता तुम्हाला माहितीये की मुख्यमंत्री येणार म्हणून स्वच्छता किती, रस्ते चांगलं करतात, लाईट चांगलं करतात, पाणी वेळेवर सोडतात, सगळं करतात. फक्त मुख्यमंत्री येऊन जाऊच पर्यंत म्हणजे तिथलं सांगाले. हो तर सगळे रस्ते बिस्ते क्लीन केले, सगळं गाव स्वच्छ केलं, सगळीकडे पताके वगैरे लावले आणि योगायोगाने त्यांच्या गावात एवढी मोठी जागा नव्हती की मुख्यमंत्र्यांची सभा होईल असते. त्यांनी गावाच्या बाहेर एक मोठी 4-5 एकरामध्ये मंडप बांधला होता. आणि काय झालं, ज्या दिवशी मुख्यमंत्री येणार आहे त्या दिवशी सगळी माणसं त्या पेंडाच्या दिशेने सगळी चालली की, आणि ते गावातल्या गुरुवांच्याकडे नाही पूजा दिलती. मुख्यमंत्र्याला तिथे पूजा, फोटोपूजा बाकी सगळं करायला पाहिजे. मग ते गुरु बी नाही त्यांची ती शिबडी असते, त्या शिबडीत फुलं बिलं घेऊन ते गंध काय 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 असते त्यांचं असते त्याप्रमाणे ते घेऊन चाललेला. पंचपळी म्हणतात ते सगळं घेऊन चाललेला. सगळी माणसं बी चालल्यात. आणि काय होते, गुरु जात असताना गुरुवाच्या पुढे एक घटना काय घडते, ज्या रस्त्यावर सगळी रस्ते एवढी क्लीन केल्यात की रस्त्यात जर चेहरा बघितला तर आरशात तोंड दिसल्याप्रमाणे दिसेल अशी एवढी क्लीन केली. आता त्याच वेळी काय घटना घडते माहिती काय, गुरु जात असताना गुरुवांच्या समोर एक घटना घडत्या की एक कुत्र बरोबर रस्त्याच्या मध्ये घाण करत. त्यांना मनात काय येते माहिती काय, एवढं सगळं गाव स्वच्छ केलंय आणि मुख्यमंत्र्यांनी जर ही घटना बघितली, मुख्यमंत्री काय म्हणेल, हे गाव असलं कसलं आहे. म्हणून त्या गुरुवानं काय केलं माहिती काय, जाता जाता ते आपल्या टोपलीतली फुलं एक नाही 2 मुठ नाही त्या विष्ठेवर टाकला आणि तो पुढे गेला. पाठीमागच्याने ते टाकलेलं काय बघितलं नाही, फुलं पडल्यात म्हणल्यावर पाठीमागची माणसं मी फुलं टाकाले. असं करत करत कोणी मुख्यमंत्री यूज पर्यंत एवढा ढीक, हे स्टेज नवीन घातलं एवढा ढीक झाला, नवीन स्टेज घातलं एवढं, हो एवढा ढीक झाला.
मुख्यमंत्र्यांची गाडी आली तिथं, मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली. मुख्यमंत्र्यांना मोठा ते काय गोल असते की असलं फुलांचं ते तिथं घातलं. गुडघे टेकून पूर्ण साष्टांग नमस्कार घातला, पाया पडले आणि मग पेंडारकडे गेले. बघा गेले पेंडारकडं. कार्यक्रम व्यवस्थित सगळा पार पडला आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायला लय जण येतात. भाषण मुख्यमंत्री करायला लागले. मुख्यमंत्र्यांनी सगळं भाषण केलं, गावाला काय निधी द्यायचा होता, पॅकेज व्हायचं दिलं आणि शेवटला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आताच वाटेत रस्त्यामध्ये एक देव उगवलाय, त्याच्या मंदिरासाठी मी 2 कोटी रुपये देतो. आता त्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवाला विचारलं वाटेत जो देव उगवलाय त्याचं नाव काय. गुरुवाला आठवना. आता गुरु काय सांगणार आहे. तरी मी काय तर आता मुख्यमंत्र्यांनी विचारलं ना आठवाय 2 कोटी घोषणा केल्या. आठवायला म्हणला, आठवाय केला आणि आठवला आणि म्हणला घाणेश्वरी देवी. किती आम्ही मूड बनतोय बघा. आज तुम्ही जर गुगलवर सर्च करून बघा, घाणेश्वरी देवी म्हणून टाकून बघा गुगलवर, महाराष्ट्रातलं 7 नंबरचं सगळ्यात प्रसिद्ध देवस्थान आहे. प्रत्येक वर्षी 2 ते 2.5 कोटी लोक दर्शनाला तिथे जातात. ते घाणेश्वरी देवी. आम्ही किती खुळ आहे, एक मेंढरू गेले की त्या मेंढरू पाठवून सगळे मेंढरू उगत जायचं मॅ 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 करत. पुढचं मेंढरू खड्ड्यात पडलं तरी मॅ 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 करत खड्ड्यात पडतात. काय चालू आहे कुणास ठाऊक. आम्ही किती मूढ बनलोय, किती मूर्ख बनलोय याचं चिंतन आमच्या अंतरंगात करणं आवश्यक आहे. असल्या कुठल्याही मिथ्या मार्गावर, मिथ्या ज्ञानावर, मिथ्या दर्शनावर किंवा त्याचे धारक असणार आहेत, त्याचे आचरण करणार आहेत, त्यांची कुठलीही मनानं प्रशंसा करायचं नाही, वचनानं प्रशंसा नाही, कायनं आदर सत्कार आधी करायचं नाही. याला अमूढ दृष्टी म्हणतात. आम्ही जर असं करत असलो, काय करलोय बघा आम्ही, कुणाला काय करलोय. आज बघा अशा बऱ्याच काय काय घटना घडतात आणि त्या घटनात आम्ही बऱ्याच गोष्टी करत असतोय, परंतु सगळ्या गोष्टी केल्यावर सुद्धा आम्ही तिकडे लक्ष देत नाही. आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारण की अमूढ दृष्टीचं कथन आचार्य महाराज करायला सांगायलात की आम्ही आमच्या जीवनामध्ये किती विचित्र वागतोय याचं अमूढ दृष्टीचं कीर्तन आता चालू आहे. ज्यावेळी मूढ दृष्टी याचं कथन येणार आहे त्यावेळी 3 मूर्ता येणार आहेत. पुढे सांगणार आहेत, ते सगळे येणार आहे. आचार्य महाराज लय हुशार आहेत, सगळं बरोबर वेळ आल्यावर बरोबर सांगतात सगळं. 3 मूर्ता येणार आहेत त्यावेळी लोक मूर्ता, देव मूर्ता आणि पाखंडी किंवा गुरु मूर्ता या सगळ्या मूर्तींचं कथन पुढे करणार आहे. परंतु आता हे अमूढ दृष्टी का पहिला तुम्हाला सगळं प्रकारे दृढ करल्यात. पहिला तुम्हाला आचार्य महाराज सम्यक्तमध्ये पूर्णपणे तल्लीन करून घ्यायला आणि मग भविष्यामध्ये सांगणार आहेत या गोष्टी तुम्ही जर मनात जरी आल्या तरी करायच्या. म्हणून आचार्य महाराज तुमची भावना करून घ्यायला. त्यामुळे आम्ही काय झालं तर या कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या आम्हाला जर अमूढ दृष्टी बनायचं असेल, काही झालं तर या गोष्टीमध्ये जायचं नसेल तर आम्हाला काय करायचं आहे, कुठल्याही अशा गोष्टी आहेत किंवा असे मिथ्या मार्ग आहे, मिथ्या मार्गावर चालणारे त्याचे धारक आणि त्याचं आचरण करणारे यांचा आदर सत्कार आणि त्यांची प्रशंसा कधी करायची. म्हणून मी मगाच सांगितलं की काय वेगवेगळे संप्रदाय आज तुम्हाला आता कथन करतो. वेगवेगळ्या ज्या संप्रदाय आहेत आता बनलेत नवीन किंवा वेगवेगळे आता नवीन नवीन स्ट्रेंथ आले. स्ट्रेंथ त्याचा अर्थ काय माहितीये, नवीन नवीन याचा अर्थ काय, आज वेगवेगळ्या बाजूला अँगलला जाऊन काय काय वेगवेगळ्या एक क्रेजची स्थापना केलेली आहे. तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऐकत असशीला, बघत असशीला की या सगळ्या गोष्टी ज्या स्थापन केलेल्या आहेत, ज्या स्थापन झालेल्या आहेत त्याच्याकडे लोकांचा कल जास्त वाढाला. आर्ट ऑफ लिव्हिंग, आर्ट ऑफ सोल, द आर्ट ऑफ हॅपी थॉट्स, द आर्ट ऑफ ओम शांती. आणि आता जास्त आले ते ओम शांती म्हणजे ब्रह्मकुमारी. हे सगळे आर्ट आहेत.
हे सगळे याचे क्रेज जास्त आलेत. आज बरीच माणसं धर्माकडे दुर्लक्ष करून या गोष्टीकडे जास्त आपला कल द्यायला आणि तिकडं एवढा कल द्यायला. आज तुम्हाला माहित नसेल यांची जी ऑफिस आहेत किंवा ब्रँचेस आहेत, आज नुसता या जेवढे मी काय काय सांगितलं यातल्या एका संस्थेत जरी सगळी जगातली प्रॉपर्टी काढून घेतली तर भारत सगळा पूर्ण कर्जमुक्त होऊन 4 किलो साखर होईल. काय म्हणलो मी? यांची सगळी प्रॉपर्टी जर काढून घेतली तर भारत पूर्णपणे कर्जमुक्त होऊन तुमच्या भारतात 4 किलो साखर होईल. एवढी स्वस्तता येईल, एवढ्या संपत्ती आहे. हे कुणाच्या, हे जे मूढ लोक आहेत, मूर्ख लोक आहेत, ते काय बघत नाहीत. सत्य काय असत्य काय कोण गोष्टी करत नाही. नुसता एक गेलं तरी सांगता चांगला आहे, चला चला चालली बघ. अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. म्हणून सांगालोय, आज तुम्हाला माहित नसेल हे जे सगळं चालू आहे त्याचे जे सगळे संस्थापक आहेत त्या सगळ्या संस्थापकांनी कुणाचा अभ्यास केला असेल? जैन ग्रंथांचा अभ्यास करा. ही गोष्ट पहिल्यांदा तुमच्या डोक्यात घेऊन ठेवा. कोण कोण 20-20 वर्ष, कोण कोण 12 वर्ष, कोण कोण 8 वर्ष, कोण कोण 10 वर्ष, यांनी सगळ्यांनी आपल्या जैन आगमनचा अभ्यास करून त्या संप्रदायाची त्यांच्या एक वेगळ्या स्ट्रेनची किंवा वेगळ्या भूमिकेची स्थापना केली. आणि जगामध्ये आज एवढी प्रसिद्धी, 200, 300 शाखा आणि एक शाखाची संपत्ती ती 100, 200 कोटी रुपये, 1000 कोटी रुपये संपत्ती आहे. त्याच्यावर तर आम्ही बघतच नाही. नुसता एक जण गेला, एक जण करायला तर सगळेजण करत बसतात. म्हणून आचार्य भगवंतांनी अमोल दृष्टी सांगितलंय, आम्ही एवढं दृढ राहणं आवश्यक आहे. कधीही मूड होता कामा नये. एवढं दृढ व्हायला पाहिजे आम्ही. इकडं तिकडं कोण काय केलं, कोण काय बोललं तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास न ठेवता फक्त खरे देवशास्त्र करून आमच्या धर्मावरच आम्ही विश्वास ठेवणं आवश्यक. काही झालं तरी. आज बरेच माझ्या समोर तर बरेच प्रश्न येतात. जी युवक युवती आहेत, तरुण, ते युवक युवती स्वतः काय जण चर्चेला बसल्यानंतर बरेच युवक युवती ज्यांना धर्माचं ज्ञान आहे अशा चर्चेला येतात. आता नवीन सगळ्यांना आम्ही धर्मात आणण्याचा प्रयत्न करतोय. काय जण येऊन असं विचारत की महाराज तुमचा धर्म आम्हाला काय देते, तुमच्या धर्माला का स्वीकारायचं? आपल्यातली मुलं सांभाळले मी, ही सत्य परिस्थिती आहे. तुमचा धर्म आम्हाला काय देतोय? आमच्या विज्ञानाने सगळं दिले. स्पष्ट म्हणतात. बऱ्याच मुलांसंग बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा याच्या गोष्टीवर नाही बराच वादविवाद झाला. परंतु तरी सुद्धा काय मुलं मुली ऐकत नाही. का? कारण की विज्ञानाच्या अपेक्षेने त्यांच्या डोक्यात सगळं काय बसले. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या विज्ञानात जे सगळे शोध लावले जातात की नाही, त्या मुला मुलींना सांगा जरा, ते जैनाचार्य जी पूर्वाचार्याच्या कोटीमध्ये उच्च कोटीचे आचार्य ज्यांचा ग्रंथ आम्ही वाचन करलोय त्यांच्या ग्रंथावरनं सगळे विज्ञानाचे शोध लागतात. 2 ग्रंथ आहेत. एक जैन विज्ञान नावाचा ग्रंथ आहे. काहींचं मत आहे तो अकलंग स्वामींनी लिहिलाय आणि काहींचं मत आहे जिनसेन स्वामींनी लिहिलाय. अशी 2 मत आहेत. तुमचं जे नासा अंतराळ ग्रह आहे तिथनं सगळे विज्ञानाचे शोध लागतात. त्याच्यामध्ये तो जैन विज्ञान नावाचा ग्रंथ आहे, त्याच्याद्वारे सगळे सिस्टीम चालू आहे. हे तुम्हाला माहित नसेल. आणि दुसरा ग्रंथ आहे आचार्य भगवंत समंदर स्वामींचा, ज्यांचं रत्नग्रंथ श्रावचार बघालोय. पहिल्या दिवशी मी लिहून दिलतो बघा, अप्राप्त असलेल्या ग्रंथामध्ये त्यांचा एक ग्रंथ, तो 95,000 श्लोक प्रमाण ग्रंथ गंधहस्ती महाभाष्य. हा जो ग्रंथ आहे गंधहस्ती महाभाष्य, हा ग्रंथ 95,000 श्लोक प्रमाण ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या द्वारे जगामध्ये विज्ञानाचे सगळे शोध लागले गेले आहेत. त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलंय पाण्यामध्ये नाव कशी चालते, हवेमध्ये विमान कसं उडतंय, हे सगळं आचार्य गुरुदेव समंदर महाराजांनी सगळं लिहून ठेवलंय त्या ग्रंथामध्ये. तुमचे मोबाईलचे रेडिएशन्स वरचे सगळे कसे चालतात हे सगळं त्या ग्रंथामधलं आहे. आणि तो ग्रंथ जर्मनीकडे आहे. आचार्य विद्यानंदी महाराज माहित असेल, कुंद भारतीमध्ये होते, जे पूर्वाश्रमीचं त्यांचं गाव शेडबा आहे. तिथले त्यांनी बरेच प्रयत्न केले. सरकारच्या माध्यमातून 10 कोटी रुपये खर्च केले त्या ग्रंथाला भारतात आणण्यासाठी. परंतु आमचीच लोक, काही लोकांनी
बरेच काही पैसे देऊन काही शास्त्रींनी नाही त्या ग्रंथाला जर्मन भाषेत ट्रान्सलेट करून दिलं. त्यामुळे तो ग्रंथ भारतात येऊ शकला नाही. जर भारतात तो ग्रंथ आला असता तर आज जगाच्या पाठीवर भारत देश हा जगामध्ये महासत्ता असता. अजून सुद्धा महासत्ता होण्यासाठी मी प्रयत्न करतोय, तरी सुद्धा होईना. का? आमची चूक. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं तुमच्या ग्रंथामध्ये, तुमच्या आगमामध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये सगळं काय आहे, परंतु आम्ही ते ज्ञान करून घ्यायला तयार आहे. सगळ्या काही गोष्टी, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढं आंघोळ राहणं आवश्यक आहे की काही झालं, कोण काय सांगितलं, हे चाललंय ते चाललंय, तिकडे लक्ष द्यायचं नाही. मी अनेक सत्य घटनेली घटना सांगतो. आम्ही मूड कसं होतंय. 2008 साल ज्या वर्षी मी ब्रह्मचर्य व्रत घेतला जन्म, त्या वर्षी असाच एक ट्रेंड आलता. तुम्हाला माहित बी असेल, बऱ्याच जणांना माहिती. आता बघा, नुसतं सांगितलं लगेच सगळी म्हणते माहिती की आपण, कारण की सरकार ट्यूब लेट पेटत्या. तर 2008 साली काय आलं माहिती काय, गाईनं वासरं खाल्ले म्हणून आईनं मुलगीला साडी घ्यायची आणि मुलगीनं आता सगळी तोंड बघा चेहरे फुलले. जे काय काय जण चेहरे ज्यांची फुलले त्यांनी आईला साडी घेतली होती. आता चेहरा बंदच. एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी घटना घडली होती का ना, ती घटना घडली होती. ती जी घटना घडल्यानंतर 1-2 दिवसामध्ये फक्त 9,56,00,000 साड्या खपल्या होत्या. किती? 2 दिवसात. ज्यावेळी याची जाहिरात झाली पूर्ण भारत देशामध्ये, त्यावेळी 2 दिवसात 9,56,00,000 साड्या खपल्या. आणि एका अशा कुठल्या घटना होऊ शकत नाही म्हणून गया, बौद्ध गयाचे एक शास्त्री प्रोफेसर नलिन शास्त्रीजी यांनी त्याच्यावर सीबीआय चौकशी लावली. आणि सीबीआय चौकशीमध्ये की नाही, त्यामध्ये 3 लोक सापडले. 3 लोक सापडल्यानंतर त्यांची चौकशी चालू केली. चौकशी चालू केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तिघही मित्र आहे आणि मित्रांनी मिळून एक व्यवसाय चालू केला साड्या बनवण्याचा. आणि पहिली ऑर्डर आम्हाला मिळाली 10 कोटीच्या अमेरिकेच्या संस्थेची. सगळीकडनं आम्ही आमची घरं ते सगळी गहाण ठेवून, जमिनी गहाण ठेवून सगळा पैसा काढला आणि 10 कोटी साड्या तयार केल्या. आणि ज्यावेळी साड्या तयार झाल्या त्यावेळी त्या अमेरिकेच्या संस्थेने आमची ऑर्डर कॅन्सल केली. मग आम्ही नैराश्यामध्ये येऊन तिघं तिकडं इकडे तिकडे फिरत होते. त्यातला एक हुशार मुलगा माणूस होता त्यातला, त्यानं भारतात काय बी होऊ शकते म्हणला. भारतातली माणसं मूर्ख आहे. तो म्हणला मी नाही. तो म्हणला त्याचं सांगावलंय माझ्याकडे बघायला डोळे मोठं करून. तो त्या तिघांमधला एक म्हणला भारतातल्या माणसांना काय बी सांगितलं तर करतात. म्हणून त्यानं ती आयडिया काढली की गाईनं वासरं खाल्ले म्हणून आईनं मुलगीला साडी घ्यायची आणि मुलगीनं आईला साडी घ्यायची. 2 दिवसात 9,56,00,000 साड्या खपल्या. पूर्ण नील झाले बघा ते. आणि बाहेरची ऑर्डर होती त्याच्यापेक्षा जास्त पैशाने खपल्या. सीबीआय चौकशी झाल्यानंतर एवढी मूड आहे. मधीच एक घटना आली काय, लगे वाट्या घेऊन पळायला चालू. मातीचा देव एक कुठला तर दूध प्यायला चालू झाला, सगळी वाट्या घेऊन पळत होते बघा. काय मूर्ख, किती मूड आहे आम्ही कुणास ठाऊक. किती मूर्खता आमच्यात हेच कळत नाही. करत असला तर ही भोगायला तुम्हालाच लागणार आहे. जेवढी जेवढी लोक मिथ्यात्व करणार आहेत, मिथ्यात्वामध्ये असणार आहेत आणि त्या मिथ्यात्वाच्या आणि मूर्तीच्या क्रिया करणार आहेत, ते प्रत्येक समाजात दुःख तुम्हाला भोगायला लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कुणाचं बी मिथ्यात्व करा. मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य किती जेवढं करणार आहे, जेवढ्या प्रमाणात तेवढं दुःख तुम्हाला प्रत्येक क्षणाला भोगायला लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. किती बी काय करा, किती बी काय करा. आणि ज्या दिवशी तुम्ही मिथ्यात्व त्याकडून सम्यक्तमध्ये इच्छिला, किती संकट येऊन दे, त्या संकटावर मात करण्याची शक्ती तुमच्या जवळ आहे. आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत गुरुदेव कर्मकांडच्या या ग्रंथामध्ये काढून बघा. त्यांनी स्पष्ट रूपात सांगितलंय, ज्यांनी मिथ्यात्व त्याकडून सम्यक्त्व धारण केलेला आहे त्या जीवांना कुठल्या प्रकारचे देव, कुठल्या प्रकारच्या काळ्या जादू, कुठल्या प्रकारच्या जादू, कुठल्या प्रकारच्या क्रिया, मंत्र तंत्र आदी कोणत्याही क्रिया त्यांच्यावर काम करत नाहीत. त्यांच्यावर, प्रतिमाधारींच्यावर आणि ज्यांनी 6व 7वं गुणस्थान म्हणजे दिगंबर मुनिराज बनले त्यांच्यावर हे कुठल्या क्रिया चालत.
चालण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्यापुरतं कुठंतरी खरं सोड जाईल, परंतु पूर्णपणे त्यांच्यावर काम करणार नाही, भूत पिशाच सुद्धा करणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही या मूर्तीपासून वाचायसाठी आमूड व्हायला पाहिजे आणि असा आमूड तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्हावं. पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान महत्वाचा अंग सांगणार आहेत, उपगुण अंग. त्या समाजामध्ये याची आवश्यकता आहे की या जास्तीत जास्त या गोष्टीला आमच्या जीवनामध्ये आम्ही पालन करणं आवश्यक आहे, म्हणून पुढच्या गाथेमध्ये सांगतात. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. 15 नंबरची गाथा आहे. स्वयं शुद्धस्य मार्गस्य स्वयं शुद्धस्य मार्गस्य बालाशक्त जनाश्रयाम बालाशक्त जनाश्रयाम वाच्यतां यत् प्रमार्जन्ति वाच्यतां यत् प्रमार्जन्ति तद्वदन्त्युपगोहनम् तद्वदन्त्युपगोहनम्. इथे काय करायचं माहिती काय, तद वदन्त्य युप गुहनम, तद वदन्त्य युप गुहनम हा शब्द असं वाचायचा आहे. तर वदन्त्य युप गुहनम तिथे टिक मार्क करायची, पेनानं बोलू नका, पेन्सिलनं करायची, पेनानं करायची नाही, पुस्तकावर कधी टिक मार्क. स्वयं शुद्धस्य मार्गस्य बालाशक्त जनाश्रयां वाच्यतां यत् प्रमार्जन्ति तद्वदन्त्युपगोहनम्. स्वयं शुद्धस्य मार्गस्य बालाशक्त जनाश्रयां वाच्यतां यत् प्रमार्जन्ति तद्वदन्त्युपगोहनम्. आचार्य भगवान 15 नंबरच्या श्लोकामध्ये उपगुण अंगाचे स्वरूप सांगत आहे. उपगुण अंगाचं स्वरूप सांगताना आचार्य भगवंतांनी सांगितलंय, स्वयं शुद्धस्य मार्गस्य बालाशक्त जनाश्रयम वाच्यतां यत् प्रमार्जन्ति तद वदन्त्य युपगोहनम. तिथं आचार्य भगवंतांना काय म्हणायचं माहितीये, आचार्य भगवान इथं म्हणतात जे गंधर्वादी देव आहेत ते गंधर्वादी देव काय म्हणत आहेत, स्वयं स्वयं म्हणजे स्वभावाने, शुद्धस्य मार्गस्य म्हणजे रत्नत्रय स्वरूप जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये बालाशक्त जनाश्रया, बालाशक्त जनाश्रय म्हणजे जे अज्ञान अशक्ती आदी कारणामुळे उत्पन्न, वाच्यता वाच्यता म्हणजे दोष, त्या दोषांचं यत् प्रमार्जन्ति जे निराकरण करतात तर ते उपगोहनम, उपगोहनम वदंती म्हणजे सांगितलेलं आहे, उपगोहन नावाचं अंग सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काही व्यक्ती असेल जो गंधर्वदेवाने काय सांगितलंय, स्वभावानं जो निर्मल असं रत्नत्रय मोक्ष मार्ग आहे त्या मोक्ष मार्गामध्ये काही लोकांच्या अज्ञानामुळं अशक्तीमुळं आणि आदी कारणामुळं जर त्यांच्यात दोष उत्पन्न झाले तर काय सांगतात, त्या दोषांचं निराकरण करायचं किंवा त्या दोषांना झाकून ठेवायचं, याला उपगुण अंग म्हणलेलं आहे. त्याच्यावर पडदा टाकायचा नाही, त्याला लगेच लगे म्हणायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. असे जे व्यक्ती आहेत जे मोक्ष मार्गामध्ये आहेत, ते मोक्ष मार्गामध्ये व्यक्ती असताना त्या मोक्ष मार्गामध्ये त्यांच्या अज्ञान अशक्ती बाकीच्या कारणामुळं त्यांच्याकडून कुठला दोष घडला तर त्या दोषाचं निराकरण करायचं किंवा त्या दोषावर पांघरून घालायचं. आम्ही काय करतोय, कुणाकडं काय घडलं लगे सगळ्या कोणी बोलणार बघा, आता गप आहेत, आता बोलणार नाही. हा, आणि पदरचं 4 सांगून अहो सांगायला बघा, जे काय झाले त्यामध्ये आणि 4 एक्स्ट्रा घालून पुढे पोहोचवला. उपगुण अंग म्हणजे काय, सम्यक्त्वाचे जे अंगामध्ये सांगतात, जो रत्नत्रय मोक्ष मार्गामध्ये व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून अज्ञान अशक्ती काही कारणामुळे कुठले दोष घडला, एक तर त्या दोषाचं तुमची शक्ती असेल तर निराकरण करा,
आणि जर तुमच्याकडे शक्ती नसेल निराकरण करायची तर त्याच्यावर पांघरून घाला आणि सोडून द्या. कुठेही त्याची वाच्यता करू नका, कुणाला सांगू नका. ही गोष्ट महत्वाची. आम्ही या गोष्टी करणं आवश्यक आहे. बघा, या गोष्टीमुळेच श्रीराम कथेमध्ये एक येणार आहे, ते आलं तरी येईल बी नाही बी, परंतु आता सांगतोय. आता उदाहरण आले म्हणून उपगुण अंग किती महत्वाचे माहितीये का? सीताचा जीव जो होता त्याचं एक उदाहरण शास्त्रामध्ये पद्मपुराणच्या या ग्रंथामध्ये येते. सीताच्या जीवाला तिचा काही दोष नसताना 14 वर्षाचा वनवास झाला. हे बरेच जण म्हणतात किती अन्याय केला बघा. कुणी? रामानं. म्हणालेच बघा, रामाने केलं नाही तर कर्माने अन्याय केला. का केलता त्याचं उदाहरण असं आहे, पद्मपुराणच्या या ग्रंथामध्ये सांगितलं जाते की जी सीताचा जीव होता तो मागच्या जन्मात एक मुलगीच्या वेशामध्ये असताना तिचं जे घर होतं ते गावात होतं आणि गावाच्या बाहेर एक जंगलामध्ये मंदिर होतं. आणि एक दिवस काय केली, सगळी ती आवरली आणि आवरल्यानंतर ज्यावेळी मंदिरचं दर्शन करायला जात होते त्यावेळी काय घटना दिसली तिला. मंदिराच्या बाहेरच कट्टा एक होता आणि त्या कट्ट्यावर एक महाराज आणि माताजी चर्चा करत बसले होते. ते महाराज माताजी कोण होते माहिती काय? पूर्वाश्रमीच्या जीवनातील सख्खे बहीण भाऊ होते. आणि चर्चा करताना त्या दोन महाराज मातांची काय तर चर्चामध्ये हास्य एकमेकांच्याकडे बघून झालं. लांबनच त्या सीताच्या जीवाने ते बघितलं आणि ती सीता जीव मनात काय म्हणते, ह्या दोघांचं काहीतरी चाल. आणि गावात जाऊन तसंच सांगितले. ती गावातल्या माणसांनी बी नाही काय कुणाचं ऐकलं नाही. ते बी आले तडकीपड, नुसता ते सीताच्या जीवाचं तेवढं ऐकलं आणि त्यांनी काय केलं, महाराजांनी माताजींना हाताला धरलं आणि महाराजांना जंगलाच्या या टोकाला सोडलं, माताजींना जंगलाच्या त्या टोकाला सोडलं. ते महाराज माताजी परत एकत्र यायला, त्यांचं परत मिलन व्हायला, म्हणजे ज्यावेळी भेट व्हायला 14 महिने लागले. आणि तो कर्माचा बंध झाला तो 14 वर्षाचा झाला. किती? त्यामुळे 14 वर्षाचा वनवास. हे उदाहरण पद्मपुराणच्या ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी सांगितलंय. त्यामुळे कुठली गोष्ट आम्ही बघितल्याशिवाय, कारण की कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. त्या 4 बोटात काय बी होऊ शकते, आहे काय? हाय, हे 4 बोटाचं अंतर आहे. त्या 4 बोटाच्या अंतर मध्ये काय बी होऊ शकतं. त्यामुळे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितल्याशिवाय कुठली क्रिया करायची नाही किंवा कुणाला सांगायचं. ही गोष्ट लक्षात घ्या, यालाच उपगुण अंग म्हणतात. एक उदाहरण असं येते, एवढं भद्र परिणामी उदाहरण आहे ते. शास्त्रामध्ये या उपगुण अंगामध्ये कोण प्रसिद्ध झाले तुम्हाला माहितीये? जिनदत्त सेठ. बरोबर. ते जिनदत्त सेठ ज्यावेळी प्रसिद्ध झाले ते कसे प्रसिद्ध झाले माहितीये तुम्हाला त्यांची कथा? जिनदत्त सेठ जे सेठजी होते ते सेठजी आपल्या नगरामध्ये त्यांच्या घरामध्ये एक ग्रह चैत्यालय होतं आणि त्या ग्रह चैत्यालयामध्ये रत्न, माणिक, मोती याच्या मूर्त्या सुद्धा होत्या. आणि त्याच्या पुढे जाऊन भगवंतांच्या डोक्यावर जे छत्रत्रय लावलं होतं ते छत्रत्रय सगळ्यात जगातल्या सगळ्यात मौल्यवान रत्नांनी आधी मढवलेलं होतं, सोन्याचं. आणि एकदा चोरांची मीटिंग भरली होती आणि चोरांच्या मीटिंग मध्ये सगळे चोर म्हणतात, बऱ्याच चोरांनी प्रयत्न केले की ते रत्नांनी मढवलेलं जे छत्रत्र आहे ते छत्रत्र चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणाला आजपर्यंत यश आलं नव्हतं. त्यामध्ये एक नवीन चोर होता. म्हणजे नवीन चोर म्हणजे नवीन चोरी करायला चालू केलता. त्या मीटिंग मध्ये तो बी गेलता. तो काय म्हणला, हे काय सोपं आहे, 1 मिनिटात मी करू शकतो. आता सगळ्यात जुन्या चोरांना वाटलं ते आत्ता आलाय आणि हो आम्हाला म्हणाले बरं ठीक आहे जबाबदारी देऊ म्हणतात. आणि त्याला जबाबदारी दिली की तो ते छत्रत्र चोरी करून आणून दाखवायचं. त्यानं काय केलं माहितीये काय, एका दिगंबर महाराजांच्या जवळ गेला आणि जैन ग्रंथांचा आणि शुल्लक अवस्थेचा सगळा अभ्यास केला त्या चोरानं. आणि अभ्यास केला, सगळा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाचा अभ्यास पूर्ण केला. 1 वर्ष अभ्यास, त्यांची चर्या कशी असते, काय असते, कसं बोटायचं, बसायचं कसं, प्रवचन कसं करायचं, कोणत्या गोष्टी कशा करायच्या, आहार कसा करायचा, हे सगळं त्यानं 1 वर्षामध्ये सगळं शिकून घेतलं. आणि घेतल्यानंतर
त्यानं शुल्लकजीचा वेश घातला आणि त्या नगरामध्ये गेले. नगरामध्ये सगळे लोक शुल्लकजी आले म्हणून त्यांना वंदामी इच्छामी करू लागले. इच्छामी ते करू लागले आणि ते इच्छामी करत सगळ्यांनी त्यांचे प्रवचन चांगली व्हायली, सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि त्यावेळी हे शेठजींच्या कानावर पडले. शेठजी गेले तिथं, श्रीफळ घेऊन गेले आणि श्रीफळ चढवून त्या शुल्लकजींना निवेदन केलं की हे शुल्लकजी, आमच्या ग्रह चैतन्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडे दिवस वास्तव करावे आणि आम्हाला सुद्धा धर्मामृत किंवा धर्मज्ञान आम्हाला सुद्धा द्यावं आणि धर्माचं आचरण कसं असते आम्हाला शिकवावं म्हणून तुम्ही यावं वास्तव्याला. आता ते निमंत्रण दिल्या त्यांनी लगेच स्वीकारलं. स्वीकारल्यानंतर ते जे शेठजींचं म्हणे ग्रह चैतन्याचं त्या चैतन्यामध्ये ते राहायला गेले. आता सगळ्या क्रिया नित्य चालू आहे, त्यांचं प्रवचन, त्या अभिषेक, सगळ्या शांतीधारा, रत्नखंड श्रावचार, श्रीराम कथा, पाठशाळा सांगाले हो, इथले सांगाल नाही, इथले सांगाल. त्यांचं तिकडे चालू होतं, इथले सांगितलं मी. तर ते सगळं चालू झालं. सगळं चालू झाल्यानंतर एक दिवस काय झालं, शेठजींना एक काहीतरी मोठं काम निघालं आणि शेठजीने विदेशामध्ये त्यांना जायचं होतं. म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये व्यापारानिमित्त. आणि ते शेठजी शुल्लकजींच्या जवळ येतात, त्यांना इच्छामी करतात आणि शुल्लकजींना म्हणतात, शुल्लकजी मला क्षमा करावी, माझ्या व्यापारानिमित्त मला काही दिवस दुसऱ्या देशामध्ये जायला लागणार आहे, त्यामुळे तुम्ही इथनं न विहार करता तुम्ही इथंच आपली धर्मसाधना त्यांनी व्यवस्थित धर्मसाधना करून घ्यावी, तुमच्या कोणत्याही गोष्टीत कुठलीही कमतरता केली जाणार नाही आणि तुम्ही तर राहावा असं निवेदन करतात. श्रीफळ चढवतात आणि शेठजी निघून जातात. शेठजी निघून गेल्यानंतर डोक्यात एकच चालू, तुम्हाला माहिती आहे का, शेठजी निघून गेल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक चालू. त्यांनी काय केलं, ज्यावेळी ते शुल्लकजी शेठजी निघून गेले, एक दिवस निघून गेला. एक दिवस निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सकाळच्या वेळी कोणी तिथं कोण उपस्थित नव्हतं त्या मंदिरामध्ये, त्यावेळी त्यांनी काय केलं माहिती आहे, ते छत्र काढून घेतलं आणि शुल्लकजींचे वस्त्र असं त्या वस्त्रामध्ये झाकलं आत आणि ते घेऊन ते तर पळू लागलं. परंतु जातानाच काय झालं, वाऱ्याच्या याच्यामुळे नाही, जे त्यांचे शुल्लकजीचा जो कापड असते ते कापड वाऱ्यामुळे वर झाल्यानंतर एका शिपायाला दिसले की आत छत्रत्र आहे, कारण की त्याचा प्रकाश पडत होता. रत्न माणिक मोती त्याला जडवलेले आहे, सोन्याचं आहे, ते चमकत होतं. ते पडल्यानंतर लगेच ते सगळेजण शिपाई ते त्यांच्या पाठीमागे लागले. आता शुल्लकजी पळू लागले. शुल्लकजी नव्हतेच ते, शुल्लकच्या रूपामध्ये जे होते ते आता पळू लागले, कारण की जर पकडलं तर आता मला मृत्यूदंड देतील म्हणून ते पळू लागले. आणि पळत पळत पाठीमागे शिपाई लागल्यात, ते पुढे पळाल्यात आणि पळत पळत गेले. तिथनं जवळजवळ एक दिवस पूर्ण पळत होते. एक दिवस पूर्ण संध्याकाळच्या वेळेला, दुपारची वेळ असेल, संध्याकाळची वेळ अजून व्हायची आहे, त्या वेळेला एका पठारावर, मोकळं पठार होतं आणि तिथं झोपडी होती, म्हणजे ह्याच बांधलेलं कापडाचं. त्या झोपडीमध्ये, कापडाच्या त्या झोपडीमध्ये पडदिशी गेले त्या शिपायापासून वाचायसाठी शुल्लकजी आणि जातात. तिथं पुढं जातात तर पुढ्यात बघतात तर पुढ्यात कोण होते, जिनेंद्र शेठजी होते. आता त्यांचा हात कापत ते सगळं सुटलं आणि ते छत्रत्र खाली पडलं. परत ते छत्रत्र तिने हातात घेतलं आणि ते छत्रत्र हातात घेऊन तसेच उभा राहिले. आणि त्याच वेळी काय झालं, त्या शिपायांनी सुद्धा त्या झोपडीमध्येच प्रवेश केला, त्या टेंट मध्ये, तंबूमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर ते शिपाई शेठजींना म्हणले, शेठजी यांनी, या शुल्लकजींनी हे छत्रत्र चोरून आणलंय. त्यावेळी शेठजी म्हणतात, हे मूर्ख. त्या शिपायांना म्हणतात, हे मूर्खांनो, तुम्हाला काय कळतंय काय, शुल्लकजींनी छत्रत्र चोरलं नाही, त्यांना छत्रत्र मी स्वतः आणायला सांगितलेलं, तुम्ही त्यांच्यावर शुल्लकजींच्यावर आरोप करलाय. आता एवढं सांगितल्यानंतर तिथनं लगेच शिपाई निघून गेले, कारण की स्वतः मालकांनीच सांगितलं की छत्रत्र मी स्वतः आणायला सांगितले, त्यांनी चोरी केली नाही. हे सांगितल्यानंतर जे शुल्लकजी होते ते शुल्लकजींचे हात कापू लागले परत एकदा आणि छत्रत्र पडलं. छत्रत्र पडल्यानंतर त्यांनी शुल्लकजींचा वेश काढला आणि ते शेठजींच्या चरणावर पडले आणि क्षमायाचना करू लागले आणि तिथनं उठले. तिथनं उठून गेले
आणि ज्या आचार्यांच्या जवळ त्यांनी सगळं शिक्षण घेतलं त्या आचार्यांच्या चरणामध्ये गेले आणि त्यांना निवेदन केले की मला दिगंबर दीक्षा देऊन उपकृत करावे, आणि त्याच क्षणाला त्यांनी दिगंबर दीक्षा धारण करून दिगंबरत्वाची चर्या करू लागले. उपगुण अंगाचं पालन केल्यामुळं, एका उपगुण अंगाचं पालन त्या शेठजीने केल्यामुळं चोर होता तो थोर झाला. काय म्हणलो? एका उपगुण अंगाचं त्या शेठजींनी पालन केलं म्हणून तो चोर होता तो थोर झाला. जर त्यांनी तसं स्वीकार केलं नसतं आणि उपगुण अंगाचं पालन केलं नसतं की हा चोर आहे, त्यांना शिक्षा झाली असती, परत शिक्षा सोडून येऊन किंवा तिथनं पळून जाऊन आणि परत त्यांनी तेच केलं असतं. परंतु उपगुण अंगामध्ये एवढी शक्ती आहे, आमच्या सम्यक्त्वामध्ये एवढी शक्ती आहे, त्या एका शक्तीचा आणि एका अंगाचा प्रभाव एवढा होता की जो व्यक्ती चोर होता तो जीवन त्याचं पूर्णपणे बदलून तो व्यक्ती थोर दिगंबर मुनिराज बनला. आम्ही आमच्या जीवनामध्ये या उपगुण अंगाला पालन करणं आवश्यक आहे. मी कालच चर्चा चालू होती आपली संलेखनाची. संलेखन बघायला गेल्यानंतर 3 नियम घेऊन जायचं. त्यात एक उपगुण अंग सांगितलं होतं. तिथे संलेखन बघायला गेल्यावर महाराजांची विपरीत जर संलेखन घेताना झाली किंवा महाराजांनी समजा शेवटचे आहार असतात त्यावेळी परत आणि आहाराची मागणी केली तर लगेच आपण सगळ्यांना येऊन सांगायच नाही. काय असेल त्याला सगळं झाकून ठेवायचं, कारण की त्यावेळी कर्माचा कसा उदय आणि कसे महाराज काय करतील बऱ्याच वेळा विपरीत होतात. आता मी 15 वर्षात बऱ्याच वेळी बघितलं. परंतु त्याचं कथन कुठं करायचं, त्या गोष्टी तिथं झाकून ठेवायच्या, कारण की त्या कर्माच्या उदयामध्ये कोणत्या गोष्टी कशा येतील. कारण की ज्यावेळी संलेखन घेणारा जीव असतोय तो संलेखन ग्रहण करतो त्यावेळी सगळ्या कर्माचं कांडन करतोय. बऱ्याच कर्मांना तो फिरून टाकण्याचं शक्ती आपल्यामध्ये होते, कारण की त्यांनी संलेखन धारण केले. संलेखन घेणं म्हणजे ऐरा गबायचं कुणाचं बी काम नव्हतं. ज्याच्याजवळ महावीरांचं काळीज आहे, भगवान महावीरांचं काळीज ज्याच्याजवळ आहे त्याच व्यक्तीमध्ये संलेखन घेण्याची शक्ती येऊ शकते किंवा तेवढा प्रताप तोच व्यक्ती करू शकतोय ज्याच्याजवळ महावीरांचं काळज किंवा महावीरांचं रक्त त्याच्या अंगामध्ये आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणणार महाराज आम्हाला होत नाही, कर्माचा उदय झाला तर होत नाही, परंतु आम्ही कुणाचे वंशज महावीरांचे वंशज असेल तर त्यांच्या पथावर संलेखन आधी सगळं करणंच आवश्यक का नाही. आज आम्हाला माहितच नाही महाराज संलेखन कशी काय केली जातात. येणार आहे सगळं. शेवटचा सगळ्यात शेवटचा अधिकार चातुर्माच्या एंडला चालू असतोय संलेखन अधिकार आहे. संलेखन अधिकार मध्ये बऱ्याच गाथाच्या माध्यमातून संलेखनाचे सगळं भेद कसं करायचं असते, काय करायचं सगळं सांगणार आहे. 11 प्रतिमांचा अधिकार एक वेगळा आहे, कसं पालन करायचं काय काय करायचं सगळं सांगणार आहे. पुढे येणार आहे सगळं चारित्र अधिकार मध्ये सगळं येते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मी संलेखनाचं सांगत होतो, अशा कोणत्याही बातमी किंवा कुठल्याही महाराजांकडे काय गेला तर त्या महाराजांच्यापाशी काय घडलं असेल तर तेव्हा पांघरून टाका आणि सोडून द्या. तुम्ही त्याची व्याख्या कुठेही करू नका. याला उपगुण अंग म्हणतात. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी त्या उपगुण अंगाचं सांगत असताना सांगितलेलं आहे की आम्ही असा विचार करणं आवश्यक आहे, आमची गणना ही चांगल्यामध्येच आणि उत्कृष्टामध्येच किंवा जैनांच्या मध्येच केली पाहिजे. सन्मत सर्व महाराज एक उदाहरण कायम सांगायचे, अतिशय सुंदर उदाहरण सांगायचे महाराज. त्यांची उदाहरणं आज दक्षिण भारतातल्या बऱ्याच लोकांच्या काळजात आहे, पाठ करायला लागत नाही त्यांची उदाहरण. एकदा ऐकलं तरी लक्षात राहते असे ते उदाहरण सांगत होते महाराज. कारण की महाराज पूर्वाश्रममध्ये टीचर होते, त्यांची शैली उत्कृष्ट होती, व्याख्यान शैली, आणि ती व्याख्यान शैली प्रवचन मध्ये प्रवर्तित झाली. ते कायम सांगायचे एक उदाहरण, उपगुण अंगाचं पालन कशा रूपात करणं आवश्यक आहे. आम्ही जर कोणताही काही घटना घडल्या तर त्या घटनेला कशा पद्धतीने घेणं आवश्यक आहे एक उदाहरण, जनरल उदाहरण सांगायचे महाराज. काय एका गावामध्ये एका मोठ्या घराला आग लागली होती, आठवते बघा आता. एका गावामध्ये एका मोठ्या घराला आग लागली होती आणि आग लागली होती त्यावेळी सगळीजण, कोण घागरीनं, कोण तांब्यानं, कोण हौदानं, कोण चंबूनं, कोण बंबनं, पाणी धरून म्हणतात की बंब, अग्निशामक बंब, त्या बंबनं सगळ्यानं नाही पाणी त्या घराला जी आग लागली त्या आगीमध्ये पाणी टाकून ते आग विझवण्याचा प्रयत्न सगळीजण करत होते. प्रत्येक व्यक्ती त्या आग विझवण्याच्या कार्यामध्ये लागला. त्याच वेळी काय, त्या जे घर जे आग लागले होते त्याच्या बाजूला जे एक झाड होतं
आणि त्या झाडावर एक माकड बसलं होतं, तिथं एक चिमणी बसली. ती चिमणी तिथनं उडून गेली. ती आग लागल्यानंतर ती चिमणी काय करते, हौदामध्ये जाते, आपली चोच बुडवून त्या चोचीमध्ये पाणी घेते, चोचीतलं पाणी त्या घरावर, आग लागलेल्या घरावर टाकण्याचा प्रयत्न करते. हे 2-3दा केल्यानंतर ते माकड चिमणीला म्हणते, ए चिमणे, एवढी सगळीजण हांडा, डेरा, हौद, बंब, पायपी लावून पाणी मारले, त्यांच्यानं आग विझना आणि तुझ्या चोचीच्या पाण्यानं आग विझणार आहे व्हय? त्यावेळी चिमणी म्हणत्या, हे माकड दादा, मला सुद्धा माहितीये की सगळीजण हौदानं, हंड्यानं, डेऱ्यानं, परत बंबानं, सगळ्यानं पाणी मारून सुद्धा आग विझना, माझ्या चोचीच्या पाण्यानं आग विझणार नाही, मला सुद्धा माहितीये. परंतु ज्यावेळी या नगराचा इतिहास लिहिला जाणार आहे, त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत असणार आहे, ही गोष्ट महत्वाची. आम्ही अशा कोणत्याही घटना घडल्या तर काय करायचं, असं पांघरून टाकायचं. आमचं नाव कुठे यायला पाहिजे? मी म्हटलं नाही, तुम्हीच म्हणालाय, फक्त मी तुम्हाला पोहोचवलं. ही गोष्ट लक्षात घ्या. आचार्य महाराज कायम सांगायचे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही कायम या अपेक्षेनं आणि एक जीवनात या उपगौण अंगाच्या माध्यमातून एक जीवनात गोष्ट घ्या तुम्ही. आम्ही एक संकल्पितनं घेऊन जायचं आजच्या या उपगौण अंगाच्या कथनामधून की आपले गुण आणि दुसऱ्याचे दोष हे कधी प्रकट करायचे. काय म्हणलो मी? आपले गुण आणि दुसऱ्याचे दोष कधी प्रकट करायचे. ही जर केला तर उपगुण अंगाचं काटेकोर पालन तुम्ही करताय. आपले गुण कधी दुसऱ्यांना सांगायचे नाही. दुसरी सांगत असेल, दुसरी करत असतील तर करून द्या, आपण सांगायचं नाही. कुणाला अभ्यास मिळणार असेल, कुणाला चांगलं वाटणार असेल किंवा कुणा त्या गुणांच्यामुळे कुणाचा जर जीवनामध्ये बदल होणार असेल तर सांगा, चालतंय. परंतु बाकीच्या कारणास्तव तुमचे गुण आणि दुसऱ्याचे दोष कधी प्रकट करू, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याला दाबून ठेवा. आतमध्ये आपली यंत्रणा अशी आहे, सगळं करतायत. आम्ही काय करतोय, दाबून ठेवत नाही, लगेच काय होतंय, अहो म्हणते बघा, भडकतोय. भडकायचं तर नाही सोडा, मगाशीच पाणी टाकले ना, आता कुठं भडकालाय. चिमणीने बी टाकले की सगळ्यांनी पाणी टाकले आणि कुठं आणि पाणी भडकायचा प्रयत्न चालू आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी आमचे गुण आणि दुसऱ्याचे दोष कधीही प्रकट करायचे नाही. हे जर केला, एक हिंदीमध्ये एका शायरनं म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे माहितीये? नेकी कर दर्या में डाल. काय म्हणले? नेकी कर दर्या में डाल. अतिशय महत्वाचा शब्द आहे. आम्ही जेवढी चांगली कामं करतोय, ती चांगली कामं करायची आणि विसरून जायचं. फक्त दुसऱ्याला आदर्श मिळणार असेल, दुसऱ्याचं कल्याण होणार असेल तर ठीक आहे, सांगा. परंतु जर त्याच्या व्यतिरिक्त सांगणार असेल तर सांगू नका. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि दुसरं काय आहे की दुसऱ्याचे दोष आहेत, दिसत असले तरी प्रकट करायचे. त्यातनं चांगला काय गुण मिळतो तेवढाच घ्यायचा. काल विषय झाला आपला, थोडा ती गुण मिळता घ्यावा, नित्य त्याचा साठा करावा. गुरुदेव समर्थ महाराजांचं वाक्य आहे. 18 गुरुकुलांची ज्यांनी स्थापना केली, भाऊली आधी 18 गुरुकुलांची ज्यांनी स्थापना केली, त्यांचं वाक्य आहे, थोडा ती गुण मिळता घ्यावा, नित्य त्याचा साठा करावा. कुठल्याही व्यक्तीत चांगला गुण आहे तेवढा घ्यायचा आणि आम्ही साठा करून त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करायचा. मेरी भवनामध्ये जसं म्हणले तसं काय म्हणले, विसरला? कालचं विसरला, परवादीचं. गुण ग्रहण का भाव रहे नित, दृष्टी नित न दोषोपर जावे. हे वाक्य मी सांगितलं होतं परवा दिवशी. प्रत्येक समयाला आमची काय दृष्टी असली पाहिजे, प्रत्येकामधील गुण ग्रहण करायचे. कोणी व्यक्ती दिसून द्या, त्यातलं चांगलं तेवढं घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं. चाळण व्हायचंय का सूप व्हायचंय? काय व्हायचंय? सूप. सूप काय करते? हुशार. आणि चाळण काय करते? ठीक आहे, तुम्हाला काय व्हायचं ते तुम्ही व्हा. परंतु जीवनात एक गोष्ट लक्षात घ्या, उपगुण अंगाचं पालन करायचं असेल
जेवढ्या गुणांना घेता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करा, दोषांना झाकता येईल तेवढे झाकण्याचा प्रयत्न करा. तुमचं कल्याण मात्र निश्चित होणार आहे. एक जीवनामध्ये जेवढ्या गोष्टी तुम्ही करत असणार तेवढ्या करत असताना या संसाराचे रीत आहे. आम्ही मोहाच्या किती तालावर जर नाचत असलो, आमचे आचार्य महाराज काही मी गाणं म्हणायचे, संसाराच्या नाट्यामधला केविलवाणी प्राणी मोहाच्या तालावर गातो मोहाचीच गाणी. कुठल्या चालीवरचं गाणं माहितीये? सगळ्यांना पाठ आहे, जुन्या माणसांना माहित असेल. हा, भातुकल्याच्या खेळावर एक गाणं होतं. त्या गाण्यावर आचार्य सन्मत सागर महाराज काही मी गाणं म्हणायचे, संसाराच्या नाट्यामधला केविलवाणी प्राणी मोहाच्या तालावर गातो मोहाचीच गाणी. तुझेही माझे म्हणू नको तू पुढचं येत नाही. संसाराच्या नाट्यामधला केविलवाणी प्राणी का म्हणलो? आम्ही तेवढंच लक्षात ठेवायला पाहिजे, बाकीचं काही लक्षात ठेवू नका. आम्ही सगळ्या वेळी जो संसाराच्या नाट्यामधला केविलवाणी प्राणी आहे तो मोहाच्या ताल्यावर मोहाचीच गाणी गातोय. कारण की आमच्यावर सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, आमच्यावर काय मोहाची संस्कार जात झाले, कारण की अनादी काळापासून आमच्यावर संसाराचे संस्कार झालेत. म्हणून काय म्हणलो मी? संसाराचे संस्कार अनादी काळापासून चालू आहेत म्हणून सारखा आम्हाला मोह चाटवतो. एक उदाहरण आचार्य महाराज सांगायचे, एक करायचं नाही ते सांगतो आणि थांबण्याचे भाव करतो. टायमिंग बी संपलंय आपलं, टायमिंग कोणाला थांबत नाही. एक महिला होती, ती गॅलरी मध्ये उभारली होती 3ऱ्या मजल्यावर घराच्या, आणि तिथनं खाली सगळ्या गाड्या, रस्ता होता आणि गाड्या चाललेल्या ते बघत होती. पांढरी गाडी गेली, गाडी अशी जात होती, बघितली, गेली. काय भावना नाही, एवढी मोह नव्हता, काय राग नव्हता, द्वेष नव्हता, क्रोध नव्हता, नुसता जे गाड्या यायल्या त्या गाड्यांना बघायला आणि निघून चालल्या. आणि काय होते माहिती काय, पहिला पांढरी गाडी येऊन गेली, बघितली, लाल गाडी येऊन गेली, बघितली, हिरवी गाडी येऊन गेली, बघितली, निळी गाडी येऊन गेली, बघितली, पिवळी गाडी येऊन गेली, बघितली. काय भावना आहेत बघा, अतिशय शांत तिचे परिणाम आहेत. आणि त्याच वेळी काय होते, एक गुलाबी कलरची 1008 नंबरची गाडी येत्या, ती आल्यावर ती नाचायला चालू करते, माझी मुलगी आहे, नाचत पळतच गेली बघा खाली, माझी मुलगी आली, मुलगी आली, मुलगी आली. कुठल्या रंगाविषयी काही द्वेष नव्हता. ज्यावेळी ममत्व दिसलं, मोह दिसला, त्यावेळी त्या व्यक्तीला विकल्प चालला. त्याच्या आधी कोणतेही विकल्प मनामध्ये नव्हते. पूर्णपणे रिकवर असणारी व्यक्ती सुद्धा मोहाच्या परिणामामुळे मोह उत्पन्न करून घेतली. म्हणून संसाराच्या नाट्यामधला प्राणी मोहाच्या तालावर मोहाचीच गाणी गातोय. त्या मोहाच्या तालावर अनादिपासून फेरलाय, तरी बी मोह सोडायला तयार होऊन झाले. यात माडोत सम्यक तू माडो. काय करायचं असले तर आम्हाला काय करायचं आहे, सम्यक तो करायचा, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर काय करायचं असेल तर तेच करायचं आहे. आणि एक आचार्य महाराज एक दोहा सांगायचे, आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जर चांगलं करत असेल, सगळ्या चांगल्या गोष्टी करत असेल, बरीच काय काय जण नावं ठेवतात, नावं ठेवतात, तिकडे बघायचं नाही. कोण बी असू दे, त्या सगळ्यांच्या, तुम्ही बी असला, मी बी असू दे, कोण काय म्हणलं तर तिकडे बघायला नाही. आपला आपला धर्म, आपले आपले जे कार्य आहे ते कार्य करायचं आहे, पार पाडायचं आहे. हिंदीमध्ये एक दोहा म्हणत, हाथी चले बाजार में, कुत्ते भुके हजार में. परंतु आमचे आचार्य महाराज त्याच्या पुढे एक दोहा जोडून म्हणत होते, काय म्हणत होते, हाथी चले बाजार में, कुत्ते भुके हजार में, हाथी पीछे दिखे तो हाथी डुप्लिकेट और कुत्ते नहीं भुके तो कुत्ते डुप्लिकेट. आचार्य महाराज कायम सांगायचे, कारण की आचार्य महाराज शिक्षक होते, असं लय काय काय तयार करत होते. का? हत्तीचं काम काय आहे, डोलत डोलत ऐक चालीमध्ये आपण जायचं आहे. कुठल्याही रस्त्यावर असून दे, आम्ही व्यवस्थित आमच्या चालीमध्ये आम्ही डोलदार, आमचं जे काम आहे ते आम्ही करत जाणारच. आणि त्यांचं काम काय आहे, जर हत्ती आपलं काम सोडून पाठीमागे बघत बसला तर हत्ती तो डुप्लिकेट आहे.
पाठीमाग कसं बघा, हत्ती डोलत चालत जाणार आहे आणि त्यांनी जर ते काम केलं नाही तर ते यान म्हणून सम्यक्त म्हणून आम्हाला काय करायचं असेल यातनं दुसरं काय घ्यायचं नाही. आमचं कार्य, आम्हाला जो धर्म सांगितलाय, धर्माच्या क्रिया सांगितल्या, धर्माचं आचरण सांगितलंय, ते आचरण आमच्या जीवनामध्ये आम्ही करत जायचं आहे. कोण काय म्हणलं म्हणून आम्ही सोडायचं आहे, 3 काळात सोडायचं नाही, आम्ही उलट जास्त धोरण करायचं. मी तर माझ्या जीवनात कोण मला काय करू नको म्हणलं तर जास्त करतो, आणि करा म्हणले चांगलं असलं तर करणार, चांगलं नसलं तर 3 काळात करणार नाही. त्यामुळे एवढी भिण्याची काही गरज नाही. चांगल्या गोष्टी करायला कधी भ्यायचं नाही आणि मागं पडायचं सुद्धा. एका गावानं काय झालं माहिती का, दिगंबर झाल्यावरची घटना सांगवली. जगातलं एकमेव गाव असेल, मी नाव सांगत नाही फक्त, कारण तुम्हाला लगेच विकल्प येतो. सांगायला ते भेट नाही सोडा, परंतु सांगत नाही, विकल्प यायला नको. एका गावानं नाही, एका गावामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रम साठी त्या गावाच्या कमिटीने मला नारळ ठेवला होता की गावात कार्यक्रम घेऊ नका म्हणून. जगातली एकमेव कमिटी असेल महाराजांना कार्यक्रम घेऊ नका म्हणून नारळ ठेवणार. त्या कमिटीने नारळ ठेवला. आधी माझ्या डोक्यात सगळं प्लॅन झालं, मी घेणार आहे, कार्यक्रम करणार आहे. ठेवल्यानंतर कमिटीच्या पुढ्यातच मी शेड्डू मारून सांगितलं मी कार्यक्रम घेणार आहे. कमिटी आली नाही. त्या गावातली 1107 मुले एकत्र झाली आणि त्यांनी कार्यक्रम घेतला. पूर्ण जगामध्ये इतिहास रचणारा तो कार्यक्रम झाला आणि सगळा कार्यक्रम करून 7.5 लाख रुपये शिल्लक राहिले. धर्माचं कार्य चांगलं करतोय, त्यामध्ये कोणीही बाधा करू शकत नाही, रोखू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता गाव कळत असेल तुम्हाला, ज्या आपल्या भागातल्या सगळ्यात महान आचार्यांना ज्यांनी आचार्यपद दिलं त्या गावाचं नाव आहे. आणि कार्यक्रम मी तुम्हाला कळला असेल, तुम्ही आलता सुद्धा बरीच जण बघायला. 108 पालख्यांची मिरवणूक, जे आचार्य शांतीसागर महाराजांच्या मूर्त्यांची मिरवणूक काढलेली. 108 पालख्या, भारतातला पहिला कार्यक्रम. एक गोष्ट लक्षात घ्या, मी म्हणून या उदाहरणावरून सांगवलंय, रेकॉर्डिंग चालू आहे, मी भेट नाही कोणाला आणि भिण्याची गरज बी नाही. जे सत्य असेल ते सत्य आम्ही आमच्या जीवनात चिंतन करणार. धर्माचा मार्ग असेल, सत्याचा मार्ग असेल, कोण काय म्हणलं तर आम्ही थांबण्याची गरज नाही. आणि जर आमची चूक असेल तर एक पाऊल मागं घ्या, तरी सुद्धा भिण्याची नाही. जेवढा धर्म करता येतोय, धर्माच्या क्रिया करता येत, आमचं चांगलं आचरण करता येत, तेवढे करत जावा. तुम्हाला निश्चित रूपानं स्वर्गातनं देव येऊन सुद्धा मदत करते. काय म्हणलो मी, स्वर्गातनं देव येऊन सुद्धा मदत करते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे कुणाला काही धर्माच्या मार्गामध्ये कुणाला भिण्याची गरज नाही. आम्ही धर्म जसा करतोय, जेवढ्या मुक्तपणानं करेल तेवढी विशुद्धी वाढणार आहे, तेवढ्या प्रमाणे पुण्याचा बंध आम्हाला होणार आहे आणि तेवढ्या प्रमाणात कर्माची निर्जर सुद्धा होणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनात असं अमूढ राहावं, कुणालाही न भीता. खरे देव, शास्त्र, गुरु आणि धर्म याच्यामध्ये एवढं अमूढ राहायचं आहे, कोण काय म्हणलं तरी त्यातनं चलायमान व्हायचं आणि उपगुण अंगाचं असं पालन करायचं आहे. किती काय झालं तर आपले गुण सांगायचे नाही, दुसऱ्याचे दोष प्रकट करायचे. कळलं? असं पालन जर केला तर लवकरात लवकर तुम्ही वर असणारा. कुठं वर? सिद्धालयात. हो, सिद्धालयात लवकर लवकर जाऊन बच्चीला. कारण की मोक्ष मार्ग तोच आहे. सम्यक्त्वाचा मार्ग धरला की सम्यक्त्वाचा मार्ग आम्हाला एक ना एक दिवस नियमानं मोक्षाला नेऊन पोहोचवणार, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की काल आऊनी प्रश्न विचारला, अर्ध पुद्गल परावर्तन. याचं मूळ कारण काय? सम्यक्त्व जो व्यक्ती प्राप्त करणार आहे त्याचा संसार फक्त अर्ध पुद्गल परावर्तनच शेष राहणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे मोक्ष मार्ग सुकर केला का नाही, तिकीट काढला का नाही. म्हणून उगाच विधानामध्ये ते भैयाजी, संगीतकार किंवा महाराजजी उगाच म्हणत असतात ती काय म्हणत असतात, सावधान, अपना अपना मोक्ष का तिकीट आरक्षित कर लगे, ये ट्रेन मोक्षपुरी को जा रही है म्हणतात का नाही. उगाच म्हणत असतात, सारखं सारखं सावधान करत असत. तरी मी सावधान होत. महाराज लग्नात झालं नाही सावधान म्हणून, आणि आता होतोय काय, लग्नानं 7 वेळा म्हटले सावधान सावधान सावधान, तरी मी झालं नाही, तरी पडलो. आणि तुम्ही एकदा सांगून सावधान होतोय वे. त्यासाठी एकदा सांगून लेट झाला. आता एकदा आता 1 महिना मध्ये एकदा सांगून झालं, मध्ये 1 महिना, म्हणून आता जास्त टायमिंग घेऊन आलो. ऐकत नाही म्हणून सारखं 4 महिने सावधान, सारखं 4 महिने सावधान करायला लागणारच आहे. त्याशिवाय तुम्ही काय ऐकणार. हा
मान्य करतो बाबा, मान्य. आम्ही बी सोडणार नाही असं. आम्ही बी आयऱ्या गेले नक्तू करेशीच नाही. गुरु सन्मत सर्वांची छावी आहे. त्यामुळे असं ऐकणार नाही. तुम्हाला मनवल्याशिवाय हुशार तुम्हीच म्हणला म्हणून बरं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, याचं सगळं पालन तुम्ही करावं एवढी भावना करतो. आणि एवढेच भाव करतो, लवकरात लवकर तुम्ही सम्यक्ता प्राप्त करून आपल्या मोक्ष मार्गात तिकीट आरक्षित करावं एवढी भावना करतो. आणि वाणी विराम देतो. जेवढं आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से